तर नमस्कार, आपण येऊन पोचलेलो आहोत आता लेण्याद्रीला. तर इथं आपण गिरिजात्मज गणेशाचं दर्शन घेणार आहोत. तर डोंगराच्या कुशीत लेण्यांच्या मध्ये हा गणपती आहे. जवळजवळ 300 ते 315 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत तिथं. तर गिरिजात्मज म्हणजे गिरिजा म्हणजे पार्वतीचं नाव आहे, आत्मज म्हणजे पुत्र मुलगा. पार्वतीने इथं जवळजवळ 12 वर्ष तपस्या करून गणेशाला बालरूपामध्ये प्राप्त करून घेतले होते. तर तिथं वरती जायचं आहे, त्या टोकाला बघा. तिथं आताच इथंच आम्ही थकलेलो आहोत. बघूया 5 पेरा चला. थकलेलो आहोत. तिकीट मिळतंय वरती जाण्यासाठी. 25 रुपये तिकीट. आता माकडा याच्यावर माकडा असले काय खायचं नाही. सगळ्यांनी बघायचं आहे. पायऱ्या आता चढा व्यवस्थित. संध्याकाळी आज माकडांच्या पासून सावध राहा सांगतो. स्वतःपासून मी स्वतः कुठे तरी बसून माकडं माणसापासून सावध राहा. तर सगळ्या गणपतीमध्ये हा एकमेव गणपती वरती डोंगरावरती आहे, बाकी सगळे खालीच आहेत. हा एकच गणपती डोंगरामध्ये आहे. शुभ आहे ना. हागा करते ना. हागा का डिझाईन भरते ना. खोटे जरा आवाज बंद करतो ते बरोबर. थकलेले आहेत सगळे, अजून पायऱ्यात चढायचे आहेत. जर इथे यायचं असेल तर योग्य वेळी येत जावा. थोडं वयस्क माणसांना इथं चढणं सोपं नाही, पण सुविधा आहे तसं. सकाळी बरोबर आहे. थोडं ऊन नाही काय नाही. अजून एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत वरती, इथून तिथंपर्यंत. गुड्डे बसून मोबाईल जर चालले बरं. राजा गेला असेल वर. राजा गेला. तिथं पार्किंग आहे, तिथून आपण एवढं वरती आलं आता. हे पळू नको बाळा. काय नाही खिशातलं खायला घेतलंय ते. का दाखवू नका. खिशात का ठेवू नका. तर त्या माकडानं तिथं खिशामध्ये खायला होतं, त्याचं बघून ते काढून घेतलं. तू जाऊ काय करते ते. या वर या. काय तर खायला मग वाटतं. हा मग चल वरती या का होत नाही आता. ते आता खाले या तुम्ही. तर त्याने सक्सेसफुली पायऱ्या चढून आम्ही वर आलेलो आहोत. अजिबात बरं कसं आहे. पण बसायला अजून तुझं पुरं झालंय. तुझं आवड ना.
सिटिंग इथे झालं का हो ते रावडी डॉक्टरचं कर्नाटकमध्ये ते हंपीला झालं होतं हंपीपात आम्ही चला आता दर्शन घेऊन वरती दर्शन घेतल्यानंतर तिथं बघायचं. चला गणपतीच्यावर प्रसन्न झाला म्हणजे गणपतीच्या ठीक आहे बहिणीच्या 93 वर्ष वरती जे अवघडात येत नव्हतं. ते आम्हाला रस्तो पावानंतर लेण्याद्रीच्या केव्जमध्ये अशा प्रकारे आतमध्ये कोरलं गेलेलं आहेत, ज्याच्यामध्ये साधू संत किंवा जे तपस्वी असायचे त्यांना वास करायला किंवा तपस्या करायला अशा प्रकारे जागा. तर जेव्हा तुम्हाला जर यायचं असेल तर थोडं पायऱ्या चढाव्या लागतात आणि चढताना किंवा उतरताना केअरफुली राहावं लागतं, कारण की पाय वगैरे कुठेतरी असं जिथं सिमेंटचं हे आहे किंवा कुठंतरी एखादी स्लिपरी जागा आहे तिथं पाय घसरण्याची शक्यता असते. आणि असं माकडं जे आहेत खायला दिसले की किंवा पाणी दिसले की काढून घ्यायला येतात. झाकून ठेवा, झाकून ठेवा.
मी आता माझा मेंदू बदल झाला महाराष्ट्रामध्ये खाली गाव विचारू व्यवस्था